वरला हात नाही, दोन एक पाय नाही. अपंग असून याला सहीसाठी बोललेलं तरी पण सही करून घेत नाही ती, काय नाही. नुसतं खतावणी वडाचे तरी वल्ली नाही म्हणते ती. 3 महिने झाले चक्रमान. माझं काम झालंच नाही. सकाळ तुम्ही इथंच आहे. वाळून गेली जीभ. इकडे ह्या साहेबांकडनं 5 आज उद्या आज 22 तारीख, आज 22 तारखेला 5 महिने होते करेक्ट. 5 महिने झाले तुम्ही इथं 5 महिने हेल्पाट चालू आहेत. वयस्क आजोबा हेल्पाट चालू आहे. वय काय? 83 वय आहे. 83 वय. 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष झालंय तुम्ही चक्रा मारता. इथं आलेलं 6 महिन्याच्या वर झाले. हा. जय हिंद मित्रांनो, मी आदिल पटेल. सध्या आपण सोलापुरातील उत्तर तहसील कार्यालयात आहोत आणि हा बोर्ड बघा, तहसीलदार निलेश पाटील. हा तहसीलदार, याचं नाव इतकं सध्या चर्चेत आहे कारण मागील हिवाळी अधिवेशनात सोलापूरचे आमदार विजय मालक देशमुख यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता की या तहसीलदाराच्या कामाची चौकशी व्हावी. तसेच हा तहसीलदार सुनावणीसाठी येणारे जी जनता आहे त्यांना ना सावलीची सोय करतो, ना पिण्याच्या पाणीची, ना शौचालयाची. आणि आजची स्थिती बघा, आज काय स्थिती आहे. आज 22 तारीख आहे, सोमवार आहे आणि हा डिसेंबरचा महिना आहे. आणि सध्याची स्थिती बघा आणि गर्दी बघा कशा प्रकारात. आणि ही गर्दी सकाळी 9 ते 10 वाजल्यापासून इथं लोक थांबलेत. इथं अपंग लहान पोरांपासून ते वयस्कर वयोवृद्ध लोक सुद्धा आलेले आहेत. त्यांना सकाळी 9 वाजल्यापासून इथं थांबवण्यात आलेलं आहे. इथं ना बसण्याची सोय केलेली आहे, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे, आणि जे महिला आलेत त्यांच्यासाठी ना शौचालयाची सोय आहे. आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती मोठ्या प्रमाणात आहे. आता आपण इथं चर्चा करूया लोकांशी की कुठून आलात. काका, वय काय, नाव काय तुमचं? जिजाबाबा काशीनाथ पैकरे. हा, कुठून आला? कळमण उतर वडाळ्या पडी. किती वाजता आला? 8-10 वाजता आला. 8-10 वाजता आला. बर. आणि सुनावणीचा वेळ कधी होतो? 11चा. साहेब कधी आले? साहेब चालू अधिवेशन. साहेब म्हणते काय बोलावं काय. इलेक्शन आहे, अधिवेशन आहे. 16 तारखेला बी आला, संपाय म्हणजे गेला महाराज. गर्दी होती आल्यापासून? होय, गर्दी आहे चालू. बरं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वगैरे? आम्ही पाणी प्यायला नाव, चहा तेवढा प्यायला. बसण्याची व्यवस्था नाही. सगळं इथं बघा तुम्ही कसं खाली बसले ते लोक. इथं बसण्याची व्यवस्था नाहीये. जे कट्टे आहेत ते तेवढेच आहेत, पण ही जागा कुठेतरी अपुरी पडत आहे. यांच्यासाठी ना खुर्च्याची सोय आहे, ना पाण्याची सोय आहे. या तुम्ही या काका. काय नाव तुमचं? माझं नाव रेवणशील लिंगाप्पा कलशेट्टी. कुठून आला? आम्ही सोलापूरचेच आहे. सोलापूरचे. किती वाजता आला? 10:30 आलो. 10:30-11ला आलो. आतापर्यंत तुमची सुनावणीचा वेळ आला नाही? नाही आला. बरं, किती दिवस झालं चक्रा मारता तुम्ही? 5 महिने झाले. 5 महिने झाले चक्रा मारता. हे आमचे काका आहेत. हे विषय आहे कुमट्या. इकडे या. 1972 मध्ये हे 5 प्लॉट घेतले कुमट्यामध्ये. आणि खरेदीमध्ये दोघांचे नाव आहेत. मग चढवताना एकच नाव चढवलेले आहेत. ते कोणाचं काम आहे? तहसीलदार तलाठी काम आहे की नाही? खरेदी पेंडिंग आहे तुमचं काम? 1972 पासून आता पण किती झाले बघा, जवळजवळ 54-55 वर्षापासून नुसतं हेल्पाटाच चालू आहेत. 55 वर्षापासून 72 ते आता 25 आहे. आता उद्या 26 चालू होणार आहे. मग ते 72 म्हणजे ते 30 वर्ष, इकडे 25 वर्ष, 55 सुनावणी किती दिवसापासून? आम्ही इकडे ह्या साहेबांकडनं आज उद्या आज 22 तारीख, आज 22 तारखेला 5 महिने होते करेक्ट. 5 महिने झाले तुम्ही इथं 5 महिने हेल्पाट चालू आहेत. वयस्क आजोबा हेल्पाट चालू आहे. वय काय? 83 वय आहे. 83 वय. 83 वय. गेली 5 महिने झाले हेल्पाटे खात आहेत. आणि तुम्ही गर्दी बघा कशी आहे. एक लहान पोरग पण. तुम्ही बोला का? नाव काय आपलं? सावळगी, सिद्धरामप्पा सावळगी. सावळगी. बरोबर आहे का तुमचं? 76. हा. मी आता 1.5 वर्षापासून हेल्पाटा घालतोय.
दीड वर्ष झालं हेलपाटा मारता. माझं नाव सावळगी पडलंय. सावळगी पाहिजे त्यांच्या कॉम्प्युटर चूक झालेली आहे, ते दुरुस्त करून द्या म्हणून 1.5 वर्षापासून तलाठीपासून हेलपाटा मारतोय. टेक्निकल करेक्शन Technical, हा. किती महिने झाले तुम्ही चक्रा मारता? 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष झालंय तुम्ही चक्रा मारता. इथं आलेलं 6 महिन्याच्या वर झाले. हा, काम होत नाही, फक्त तारखा भेटतात. तारखा भेटतात. आता सुद्धा काय झालंय, 15-12 तारीख त्यांच्या रजिस्टरला आहे, तिथे बघितलं ते पत्राचा माल मिळाला, पत्रच दिले नाहीत आम्हाला. पत्रच भेटलं नाही. भेटलं नाही. दोनदा म्हणले पत्र दिले म्हणजे पत्र आणले. आता जाऊन ते तिथं त्यांचं गबाळ काढताना बघितलंय, 15-12 तारीख आहे त्याच्या. आम्हाला मिळालंच नाही. मिळालं. आता थांबले काय करा. आजी काय नाव आहे आजी? सोनाबाई. सोनाबाई. वय किती आहे? वय 80. 80 आहे. बर, किती वाजता आला? मी सकाळी हा. मला काय कळालं पोराला छान बर, गर्दी आहे भरपूर. मोठच करायचं. हा. पाण्याची वगैरे सोय, बसण्याची सोय होती का इथं? आहे का सोय वगैरे काय? नाही जर झाले नाहीच आहे. तर काय करायचं. लघवी वगैरे आलं तर कुठे जाणार, याची सोय आहे का? हा नाही. नाही. बर, किती महिने झाले चक्रा मारता तुम्ही? आता लेंदी झालं बाई, महिने झाले? वरीच झाले. महिन्याच्या वरती हो, झाले. वरच झाले. काम नाही झालंय. मी नाही येत नव्हती, हा. नातू येत होता. नातू येतो. हा, बरं. माझं काम झालंच नाही. सकाळ धरणं तुम्ही इथंच इथंच आहे. पोटी. वाळून गेली जीभ. जीभ वाळून गेली तुमची. पाण्याची पण सोय नाही. तुम्ही बघू शकता हे अधिकारी कुठल्या मातीचे आहेत. या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी चालू आहे. या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी चालू आहे. या अधिकाऱ्याच्या कामाबद्दल पारदर्शकता नाही म्हणून इथले आमदार विजय मालक देशमुख तारांकित प्रश्न उपस्थित करतात विधानसभेत. तरी सुद्धा हे अधिकारी ना सुधारतात. यांना कुणाचं हे आहे, अभय आहे की लोक एवढं माजलेले आहेत की यांना अजिबात भीती नाही कशाची पण. लोक इथं मरतात. 80 वर्षाची आजी हे वाळून गेली आहे, म्हणजे पाण्यानं अक्षरशः त्यांचे हाल होत आहेत. तरी पण हे अधिकारी मस्तपैकी आतमध्ये एसी मध्ये बसून तारीख वर तारीख देत आहेत. या अधिकाऱ्यांवरती कोणी कारवाई करणार का असा प्रश्न निर्माण होतो. कॅमेरा पर्सन समीर शेख, मी आदिल पटेल, हल्ला बोल न्यूज, सोलापूर. तुकाराम पवार. हा, कधी आला? सकाळी किती वाजता आला? 10 वाजता. का आला इथं? कुणासोबत आलाय? बाबासोबत. बाबा कुठे आहेत? या तुम्ही. किती वाजता आलो? सकाळी. आम्ही सकाळी 10 वाजता आलो. सकाळी 10 वाजता येऊन पण सह्या करायला या म्हणले. सकाळी 10 वाजता येऊन पण सह्या करायला या म्हणले ती, तरी आल्यावर पुन्हा आज आचारसंहिता आहे म्हणून कारण सांगून आम्हाला जावं म्हणते ती. मी कशालाच मिळलं नाही इथे. सकाळी कोण सुद्धा नव्हतं. आम्ही आल्याला आम्ही स्वतः सुनावणीचं वेळ किती वाजता होती? आम्हाला 10 वाजता. 10 वाजता तुम्हाला बोलवले होते. हा, आणि साहेब किती वाजता आले? साहेब तर काय पत्त्याच नाही. कवा आले कवा गेले काहीच नाही. आणि आज किती वाजता आले? आज 11 वाजता. 11 वाजता. बरं का, पोराचं पाय हे झालं का? वरला हात नाही, एक पाय नाही. अपंग असून याला सहीसाठी बोललेलं तरी पण सही करून घेत नाही ती. काय नाही, नुसतं खतावणी वडाची आहे तरी वल्ली नाही म्हणते ती. किती दिवसाला चक्र मारतो? 3 महिने झाले चक्र मारतो. 3 महिने झाले या पोराला घेऊन येतोय. हा, सुनावणी. आणि तुमचं काम आता पण झालं नाही. बरोबर. काय नाव आपलं पूर्ण? तुकाराम दत्तात्रय पवार, तुकाराम दत्तात्रय पवार. दारपळगावडी, तालुका उत्तर, सोलापूर.